मी भगवीकरण म्हणणार नाही. ती भागवत धर्माची पताका आहे, ती वारकऱ्यांपासून ते शिवाजी महाराजांपर्यंत सगळ्यांचे, म्हणून मी भगवीकरण शब्द वापरत नाही आहे. पण जे संघीकरण केलं जातं हिंदू धर्माचं, त्यातून आपलं सगळ्यांचं काय होणार हा प्रश्न आहे. त्यामुळे RSSचा जर धोका मुसलमान आणि ख्रिश्चनांना असा वाटत असेल तर तो कैक पटीने जास्त आपल्याच हिंदू धर्माला आहे, हे लक्षात घ्या. संचलनात बायका दिसल्या तुम्हाला कधी दसऱ्याच्या? दिसल्या? RSSच्या संचलनात कोणाला बायका दिसल्या असतील त्यांनी कृपा करून हात वर करा. भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांपेक्षा मी चांगला हिंदू आहे, कारण मी वेद आणि उपनिषद वाचलेलं आहे. आलो नाही, अनेक वर्ष झाली असतील मला. पण अकोलकरांनी मला सांगावं, आयुष्यात पहिल्यांदा तुम्ही यावर्षी रामनवमीला अकोल्यात DJ लागला होता का नव्हता लागला? सगळ्या महाराष्ट्रभर लागला DJ. आम्ही पण हिंदू होतो, मी पण हिंदू आहे. भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांपेक्षा मी चांगला हिंदू आहे, कारण मी वेद आणि उपनिषद वाचलेलं आहे. हिंदू म्हणून आम्ही रामाचा जन्म सुंठवडा खाऊन करतो. दुपारी 12 वाजता आम्ही सुंठवडा खातो, रामाचा जन्म करतो. DJ आम्ही हिंदू म्हणून आजपर्यंत लावला नाही. माझा मुद्दा एवढाच आहे, मुद्दा छोटा वाटेल, DJ काय, पण धार्मिक उन्माद वाढत चाललेला आहे. आणि आपण हिंदू जर या भ्रमात असू की भारतीय जनता पक्ष हा फक्त मुसलमान आणि ख्रिश्चनांना धोका आहे, तर त्याच्यातून बाहेर या, हा सगळ्यात मोठा हिंदू धर्मालाच धोका आहे. हिंदूंची सगळी संस्कृती नष्ट करण्याचा विडा यांनी उचलला आहे. तुम्ही अकोल्याचे, मी तुमच्या शेजारचा परभणीचा, आपल्या गावाकडची माणसं भेटल्यावर काय म्हणतात? राम राम. जय श्रीराम कुठून आला? राम रामचा जय श्रीराम का करायचं लक्षात घ्या. जय श्रीराम ही एक राजकीय घोषणा आहे. तुमचा आणि माझा राम हा कुटुंबवत्सल राम आहे. तो बायकोला घेऊन राहतो, नेहमी सीतामाई सोबत असतात. त्याच्या सन्मुख हनुमानजी असतात, शेजारी लक्ष्मण असतो, आणि तो अत्यंत सुहास्यवदन राम असतो. तो हसत असतो, छान चेहरा हसरा असतो. हा असा डोळ्यांच्या भुवया ताणलेला राम आणला कुठून यांनी? जो पोस्टरवर दिसतो की तो धनुष्य घेऊन 24 तास कोणाला तरी मारतो, असा राम कधी होता जो 24 तास कोणाला तरी धनुष्याने मारत होता? असा राम कधी नव्हता. हिंदूंचा जो राम आहे त्याला संघी राम करायचा आहे, आणि राम रामला जय श्रीराम करायचं, लक्षात घ्या. जय सियाराम यांना नको आहे. बायकांची यांना ॲलर्जी आहे. यांच्या संघटनेत बायकांना काही स्थान नाही ताई, काही नाही तिथे स्थान. ती वेगळी करतात काहीतरी, कोणती समिती करा, त्यात काय करायचं. संचलनात बायका दिसल्या तुम्हाला कधी दसऱ्याच्या? दिसल्या? RSSच्या संचलनात कोणाला बायका दिसल्या असतील त्यांनी कृपा करून हात वर करा. दिसत नाही. बायकांची ॲलर्जी आहे त्यांना. आणि इतकी छद्मी संघटना आहे की हे कायम आपल्याला देश शिकवतात, स्वदेश स्वदेश. अरे तुमचा गणवेशच परदेशी आहे. भारतीय गणवेशात धोत्रात करा ना संचलन. धोतर का नाही संचलनाला? आमची टोपी परंपरागत पटका का नाही? कशाला काळी टोपी? बेल्ट कुठे असतो का भारतीय वेशभूषेत? यांची वाद्य पण परदेशी आहेत. ते ड्रमन काय काय वाजवत जातं. हार्मोनियम वाजवा, मृदंग वाजवा, भारतीय वाद्य आहे. वागायचं स्वतः एक आणि दुसऱ्याला काहीतरी शिकवायचं. जय सियाराम नको आहे त्यांना. इतकी मजल गेली. आमच्या मराठवाड्यात वारकरी संप्रदाय खूप आहे, मला खात्री अकोल्यात पण मोठा असणार आहे. या वारकरी संप्रदायाचं सुद्धा संघीकरण यांनी सुरू केलं. मी भगवेकरण म्हणत नाही, कारण भगवा माझा आहे, शिवछत्रपतींचा भगवा आहे, भगवा आमचा आहे.